कोणाचीही मागणी नसताना विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनीवर जबरदस्तीने लादलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कामेरी गावातील महिलांचा तीव्र विरोध असून प्रसंगी प्राण देऊ पण आमच्या सुपीक शेतजमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही अशा प्रकारचा एल्गार कामेरी गावातील महिलांनी केलाय। मुख्य चौक असलेला बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे। कामेरीतील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। मोर्चात कामेरी गावातील शेकडो महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त अगदी मोठ्या प्रमाणात लावला होता। कोणाचीही मागणी नसताना विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीवर जबरदस्तीने लादलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कामेरी गावातील महिलांचा तीव्र विरोध असून प्रसंगी प्राण देऊ पण आमच्या सुपीक शेत जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही अशा प्रकारचा एल्गार कामेरी गावातील महिलांनी केलाय। सायंकाळी 6:30च्या सुमारास निघालेला हा मोर्चा हनुमान मंदिर मुख्य बाजारपेठ मार्गे संपूर्ण गावातून गेला। मोर्चाच्या सुरुवातीला महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हक्काच्या लढाईसाठी रणशिंग फुंकले। कामेरी गावामध्ये आजच आम्ही महिलांचं नियोजन करून मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काढलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे। कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना उलट शेतकऱ्यांची बांधापर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्त्याची मागणी आहे, तो एकही केला जात नाही आणि कुठल्या तरी मोठ्या व्यावसायिकांसाठी गोव्याला जाण्यासाठी बोटीमध्ये माल नेण्यासाठी हा रस्ता पाहत आहे। परंतु आमच्या महिला, आमचं कामेरी ही क्रांतीवीरांचं गाव आहे आणि त्याच मातीत आम्ही महिला तयार झालेलो आहोत। कोणताही अन्याय आमच्या शेतकरी महिला असतील किंवा सामान्य महिला असतील सहन करू घेतल्या जाणार नाही। हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही इथेच गल्लीपासून दिल्लीला जावं लागलं तरी सुद्धा आम्ही दिल्लीला जाण्याची धडक मारण्याची सर्व आमच्या महिलांची तयारी आहे। आज कामेरीमध्ये आम्ही आज महिला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध आज आम्ही सुरू घेतलेला आहे। कारण आज आमच्या कामेरीमधून जर आपण बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग विनाकारण हा होत असल्यामुळं 286 एकर जवळपास 286 एकर जमीन बाधित आहे। तर यामुळे लोकांचा जे रोजचा आपण जो म्हणतो उदरनिर्वाह तो जर सरकार जर घेणार असेल तर त्यात काही अर्थ नाहीये। विकासाला आमचा विरोध नाही, विकास हा व्हावाच यासाठी आम्ही पण तयार आहोत। विकास आम्हाला पाहिजेच, पण विकास हा असू नये की शेतकऱ्यांच्या जीवावर बेतावा। विकास कधीही कुठला करावा की जेणेकरून लोकांचं हित त्यात पाहिजे। जर हितच तुम्ही हिरावून घेत असाल तर आमचा या गोष्टीला पूर्णपणे ठाम विरोध आहे। त्यासाठी आज आम्ही सर्व महिला कामेरीतील बाधित आणि अबाधित सर्वच एकत्र येऊन आज जनजागृती करण्यासाठी आम्ही कामेरीमधून एक मोठा मोर्चा आज आमचं आयोजन झालेलं आहे।